तिकडे नाशिकमधली एक धक्कादायक बातमी समोर येते। एका मांत्रिकाने जादूटोण्याची भीती दाखवत एका महिलेचं तब्बल 14 वर्ष लैंगिक शोषण केलंय। शिवाय 50 लाखांची आर्थिक फसवणूक केली आहे अशी ही माहिती आहे। या प्रकरणी संशयित भोंदूबाबा विरोधात नाशिकमध्ये इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। बंगला फ्लॅट मिळवून देतो, जमिनीतनं सोनं काढतो, पैशांचा पाऊस पाडतो अशी विविध आमिषं त्याने या महिलेला दाखवली। शिवाय आपल्यासोबत संबंध ठेवला नाही तर कुटुंबातल्या एकाचा मृत्यू होईल अशी धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार केले। या प्रकरणी धारणगाव इथल्या गणेश जगताप या भोंदूबाबावर गुन्हा दाखल झालाय। त्याच्यावर याआधी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। सध्या हा भोंदूबाबा फरार आहे। त्याला अटक करून कारवाई व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेली आहे। तंत्रमंत्र तंत्रविद्या करून जमिनीतील सोन्याचा हंडा काढून देतो असे आमिष दाखवून नाशिक येथील एका महिलेचे तब्बल 15 वर्ष लैंगिक शोषण करणाऱ्या गणेश जयराम जगताप उर्फ बडे बाबा याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्याला कडक शासन होईल जेणेकरून इतर बंधुगिरीलाही आळा बसू शकेल, यासाठी आम्ही त्यांना पोलिसांना नम्र निवेदन करीत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.